नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे काव्य आता पार्थ देशमुखला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आणि काव्य इथे एक चान्ससुद्धा सोडत नाही आहे. ती आता पार्थ बरोबर इथे आता कंटिन्युअसली फ्लर्टसुद्धा करते आणि त्याला सातत्याने प्रेमाची जाणीव करून देते. आता मध्ये-मध्ये इथे लुडबुड करणारी रम्या तर आहेच, पण रम्या आणि वसू या दोघींना सुद्धा काव्य अगदी पुरून उरते आणि इथे पार्थला आणि पार्थचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्यामध्येच प्रेक्षकांनो, देशमुखांच्या घरी आता काव्य आणि पार्थच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत आलेली असते. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी इथे आता मानिनी काकूंनी स्पेशली काव्यासाठी काळ्या रंगाची साडी आणि हळव्याचे दागिने आणलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या साडीमध्ये तयार झालेली काव्या खूपच जास्त सुंदर दिसत असते. आणि त्याच्यामध्ये चार चांद लावण्यासाठी इथे हळव्याचे दागिने सुद्धा घातलेले असतात. त्यामुळे काळ्या रंगाची साडी आणि हळव्याचे दागिने घातल्यानंतर इथे काव्या खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा इथे काव्याचं सौंदर्य पाहून पार्थ आता पूर्णपणे तिच्याकडे बघण्यामध्ये हरवून गेलेला असतो. पार्थचं मन इथे गार्डन गार्डन होत असतो. तिच्याकडून त्याची नजर हटतच नसते. अशा पद्धतीने इथे काव्याचं सौंदर्य पाहून तिच्या नजरेमध्ये आणि तिच्या इथे काळ्या रंगाच्या साडीमध्ये पार्थ आता अखंड बुडून गेलेला असतो. त्यामुळे इथे रम्या खूपच जास्त जलेस झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, संक्रांतीच्या दिवशी रम्या पार्थला तिळगुळ भरवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे काव्याला भयंकर राग येतो. संक्रांतीच्या दिवशी काव्या रम्याला धक्का देते आणि तिला बाजूला करते आणि म्हणते की आजच्या दिवशी पार्थ देशमुखला पहिला तिळगुळ भरवण्याचा हक्क फक्त मला आहे आणि ते मीच करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्याला धक्का देऊन काव्याने इथे आता पहिला तिळगुळ हा पार्थला भरवलेला असतो आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला देशमुख, असं सुद्धा ती म्हणालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता संक्रांतीच्या दिवशी गंमत-जंमत घडतात, कशा पद्धतीने काव्य इथे पार्थला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जीवा नंदिनीला इथे आता कन्व्हिन्स करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. नंदिनीचा राग घालवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय. त्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं सगळं तो करतोय आणि त्याच्यामध्ये लोकं आता इथे जीवाला सुद्धा सपोर्ट करतायत की जे झालं ते झालं. पण आता इथे हे लग्न टिकवण्यासाठी आपल्या बायकोला इथे मनवून घरी घेऊन जाण्यासाठी जीवा इथे बाहेर रिक्षामध्ये राहतोय, ही गोष्ट आता लोकांना भावलेली असते आणि म्हणूनच लोकं कमेंटमध्ये जीवाचं कौतुक करत असतात आणि जीवाला सपोर्ट करत असतात आणि म्हणत असतात कमेंटमध्ये की #नंदिनी ये ना, लवकरात लवकर जीवाकडे ये ना, असं लोकं आता कमेंटमध्ये लिहित असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थचा रम्या आणि वसूवरती थोडा राग असतो. कारण पार्थला समजलेलं असतं की जीवा, नंदिनी आणि काव्या यांना त्रास देण्यासाठी वसू आणि रम्या या दोघींनी सोशल मीडियावरती आपले फेक अकाउंट तयार केलेले आहेत आणि त्याच्यामधून ते इथे जीवाच्या ब्लॉगमध्ये वाईट साईट कमेंट करत आहेत. त्याचा इथे आत्मविश्वास डाऊन करण्यासाठी. ही गोष्ट आता पार्थला कळलेली असते. त्यामुळे पार्थने त्यांना जणू काही चेतावणी दिलेली असते, की एक गोष्ट लक्षात ठेवा, 16 डिसेंबरच्या दिवशी जे काही फोटोज वगैरे तिथे स्क्रीनवरती व्हायरल झाले, ते फोटो जर दिसण्यामागे तुमचा हात असेल ना आणि हे जर मला कळलं, तर मी तुम्हाला कधी माफ करणार नाही. त्यामुळे तुम्हाला चान्स देतोय. हा गुन्हा जर तुम्ही केला असेल तर कबूल करा, नाहीतर मी या सर्व घटनेच्या मुळाशी जाणार आहे, असं प्रेक्षकांनो पार्थने आता सांगितलेलं असतं. त्यामुळे वसू आणि रम्या दोघीही जणी खूपच जास्त घाबरलेल्या असतात. पार्थला जर समजलं काव्य आणि जीवाचे फोटो आपणच तिथे लावले होते, तर मात्र आपलं काही खरं नाहीये. पार्थबरोबर माझ्या लग्नाचं स्वप्न हे स्वप्नच राहील, असं रम्या आपल्या आईला म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य घरामध्ये आल्यामुळे देशमुखांच्या घरामध्ये आता चैतन्य आलेलं असतं. इथे आता घर पुन्हा एकदा हसायला बोलायला लागलेलं असतं. सगळेजण छान हसत असतात, खेळत असतात. कारण मानिनी काकूंना आता विश्वास असतो, की आधी इथे पार्थ फक्त एकटा प्रयत्न करत होता आपलं नातं टिकवण्यासाठी.
पण आता इथे परिस्थिती वेगळी आहे. आता काव्य प्रयत्न करते आपलं नातं टिकवण्यासाठी. त्यामुळे प्रेक्षकांनो, आतापर्यंत पार्थने आपला वेळ, आपली एनर्जी जी काही नातं टिकवण्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली असते, त्याचा इथे त्याला मोबदला मिळत असतो. कारण काव्य आता त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते आणि इथे मानिनी काकू आता त्याच गोष्टीचा आनंद घेत असतात, की उशिरा का होईना, पण काव्याला तिच्या प्रेमाची जाणीव झाली आहे आणि म्हणूनच ती आता पार्थला जिंकल्याशिवाय काही राहणार नाही. म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम, आता हे ती खरं करून दाखवणार आहे, हे मानिनी काकूंना समजलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी काकू म्हणतात, की "चला काव्या, आता संक्रांती आहे. उद्या संक्रांत असल्यामुळे तुझ्यासाठी मी ही साडी ऑर्डर केलेली आहे. काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने. तुझ्यासाठी सुद्धा मागवली आहे आणि नंदिनीसाठी सुद्धा मागवली आहे. त्यामुळे नंदिनीसाठी तर मी घेऊन जाईन. आता सध्या ती रागवली आहे म्हणून ती इथे येऊ शकणार नाही आहे. पण मी माझ्या सुनेला काही कमी करणार नाही. कारण माझा माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे. जीवा नंदिनीचं मन जिंकल्याशिवाय राहणारच नाहीये. त्यामुळे तिच्यासाठी काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने मी जीवाकडेच नेऊन देणार आहे. मग जीवा नंदिनीला बरोबर देईल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पारसाठी काळा कुर्ता, त्याच्यासाठी सुद्धा हलव्याचा दागिना आणि काव्यासाठी तर खूप छान दागिने आता बनवून आणलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आता संक्रांत असल्यामुळे तिळगुळ तर बनवलेच जातात. तेव्हा काव्या इथे तिच्या बोक्यासाठी स्वतः तिळगुळ बनवणार असते. सगळी तयारी ती स्वतः करते. मानिनी काकू म्हणत असतात, की तिळगुळ बनवताना हाताला चटकेसुद्धा लागतात हो, कारण गरम-गरम तिळगुळ इथे आता वळायला लागतात. तेव्हा काव्या म्हणत असते, की "मग ठीक आहे ना, जोपर्यंत हाताला चटके मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला भाकरी मिळणार आहे का? नाही ना. मग तसंच आता जोपर्यंत चटके मिळत नाही, तोपर्यंत तिळगुळसुद्धा होणार नाही. तेव्हा मी तर तिळगुळ बनवणारच." तेव्हा इथे काव्य आता तिळगुळ बनवण्यासाठी गरमागरम इथे आता तीळ घेऊन हातावरती ती वळत असते. तेव्हा पार्थला तिची काळजी वाटत असते, की तिच्या हाताला चटके बसतील. म्हणून तो इथे किचनमध्ये येऊन मानिनीला म्हणत असतो, की "आई, काही लोकांना सांग, तिळगुळ बनवायची गरज नाहीये. अभ्यासाकडे लक्ष द्या म्हणावं. नाहीतर हाताला जर फोड वगैरे आले, तर मग उगाच बहाणा नको अभ्यास न करण्याचा. मेन्सच्या एक्झाम आता लवकरच येणार आहेत." तेव्हा काव्या म्हणत असते, की "देशमुख, ही गोष्ट तुम्ही जी आता आईला सांगितली ना, ती तुम्ही मला सुद्धा सांगू शकला असतात. मी तुमचं ऐकलं असतं. पण आता मी नाही ऐकणार. तुम्ही मला नाही सांगितलं ना, मग आता मी तिळगुळ बनवणार स्पेशली तुमच्यासाठी. तुमच्यासाठी हे तिळगुळ मी बनवते." तेव्हा पार तिच्याकडे बघतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इथे काव्या साडी वगैरे नेसलेली असते. काव्या इतकी सुंदर दिसत असते. तेव्हा पार तिथून तिच्या मागे-पुढे फिरत असतो. ही गोष्ट रम्याच्या लक्षात आलेली असते. तेव्हा रम्या म्हणत असते, की "पार्थ, अरे तू एक काम कर ना, आपण ऑफिसला जाऊया का? घरामध्ये बोर नाही होत आहेस का तू?" तेव्हा पार्थ म्हणत असतो, की "मी ऑफिसला नंतर जाणार आहे. सध्या तरी मी घरूनच काम करणार आहे. तुला जायचं असेल तर तू खुशाल जा." असं आता पार्थ तिला उत्तर देतो. तेव्हा रम्या म्हणत असते, "अजिबात नाही. ही काव्या घरी आली आहे पार्थला इम्प्रेस करण्यासाठी आणि मी जर ऑफिसमध्ये गेले, तर इथे ही काव्या जिंकेल ना आणि मी जर इथे असेल, तर त्यांच्यामध्ये लुडबुड करण्याचा चान्स मी सोडणार नाहीये." असे इथे रम्या म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता संक्रांतीचा दिवस आलेला असतो. सकाळी इथे काव्या उठून छान तयार झालेली असते. काळ्या रंगाची साडी नेसून ती आता आपले ओले केस पुसत असते. तेव्हा पार्थ आता जागा झालेला असतो आणि तिच्याकडे एकटक बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य इथे पूर्णपणे तयार झालेली असते. काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने तिने आता घातलेले असतात. तेव्हा इथे काव्य इतकी सुंदर दिसत असते, की पारची नजर तिच्यावरून काही आता हटत नाही. काव्याने पारचे कपडे आणि त्याच्यासाठी सुद्धा हलव्याचा दागिना काढून ठेवलेला असतो. त्यानंतर काव्य तयार होऊन खाली गेलेली असते. आता संक्रांतीच्या दिवशी इथे आता हळदी-कुंकू सुद्धा ठेवण्यात आलेलं असतं. म्हणून प्रेक्षकांनो, हळदी-कुंकूला आता देशमुखांच्या घरी खूप बायका आलेल्या असतात. त्या आता इथे काव्याचं भरभरून कौतुक करत असतात, की "काव्या, अगं तू किती सुंदर दिसतेस. हे हळव्याचे दागिने आणि ही काळ्या रंगाची साडी तुझ्यावरती खूपच जास्त खुलून दिसते बाबा." त्यानंतर पार्थसुद्धा तयार होऊन आलेला असतो. तेव्हा इथे पार्थ आणि काव्याला दोघांना एकत्र बघून अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय असं सगळ्या बायका म्हणतात. "नियतीने तुम्हाला दोघांनाच एकत्र आणलं होतं. म्हणून तर तुम्ही दोघेजण एकत्र आलात. नशिबामध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही. गोष्टी काय आपल्या हातामध्ये असतात का?"
तुमचा जोडा एकत्र इतका छान दिसतोय, की कुणाची दृष्ट लागेल तुम्हाला. थांबा, तुम्हाला काळात तीट लागते, कुणाची दृष्ट लागायला नको, असं आता बायका म्हणतात. तेव्हा माननी काकू इथे स्वतः जातात आणि आपल्या सुनेला आणि मुलाला इथे काळं आता तीट लावतात, जेणेकरून कुणाचीही दृष्ट लागायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता छान पद्धतीने काव्य तयार झालेली असते. सगळ्या बायकांना हळदी-कुंकू लावते, वाण आणलेलं असतं, ते दिलं जातं. तेव्हा इथे सगळेजण एकमेकांना तिळगुळ देतात. "तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला" असं इथे काव्य आता सगळ्यांनाच म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या आता आलेली असते आणि रम्या म्हणत असते, की "पार्थ हे घे ना, तिळगुळ घे." तेव्हा पार्थ इथे तिळगुळ घ्यायला जातच असतो. तेवढ्यातच काव्या तिथे येते आणि रम्याला धक्का देऊन बाजूला करते आणि म्हणते, "काय गं रम्या, कळत नाही का तुला? आज आमच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या दिवशी बायकोने पहिला तिळगुळ आपल्या नवऱ्याला भरवायचा असतो. ही रीत आहे माहिती नाही तुला? माझ्या आधी तू पार्थ देशमुखांना तिळगुळ देत होतीस, बरोबर की नाही सगळ्यांनो? सगळ्या बायका सांगा बरं. आधी मी पार्थ देशमुखांना तिळगुळ भरवला पाहिजे ना?" तेव्हा पार्थ म्हणतो, "असं काही नाहीये." काव्या म्हणते, "असंच आहे. मी सांगते ना, मग तुम्ही माझं ऐका. त्या रम्याच्या बाजूने बोलू नका लगेच, कळलं ना?" तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या इथे आता तो तिळगुळ घेते आणि लगेच पार्थला भरवते. म्हणते, "चला आ करा, तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला. चला, चला आ करा." तेव्हा पार्थ इथे तोंड उघडायला तयार नसतो. काव्याकडे बघत असतो, सगळ्या बायकांना बघतो आणि लगेच आपलं तोंड उघडतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो, की "तुम्ही पण तिळगुळ खा आणि तिळगुळाप्रमाणे असं गोड-गोड बोला." नाही का? आत्तापर्यंत खूप तिखट आणि कडू बोलत आलात. आता जरा गोड-गोड बोला. तेव्हा पार्थ इथे 1 तिळगुळ नाही, 2 तिळगुळ उचलतो आणि काव्याच्या तोंडात भरतो. ती म्हणते, "अरे, अरे! एवढे तिळगुळ भरवलेत? मी गोडच आहे. विचारा पाहिजे तर इथे असलेल्या बायकांना. मी गोड आहे की नाही? मला इतके तिळगुळ खायची गरज आहे का?" बायका म्हणतात, "नाही, काव्या तू आधीपासूनच गोड आहेस." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य आणि पार्थने सुद्धा एकमेकांना तिळगुळ भरवलेला असतो. तेव्हा काव्य म्हणत असते, "पार्थ देशमुख, काय मग तुमची नजर हटत नाहीये? कशी दिसते कशी मी?" तेव्हा पार्थ म्हणतो, "कशी दिसताय म्हणजे? आरशात बघितलं नाहीत का तुम्ही? कशा दिसताय त्या? मला काय विचारताय तुम्ही? आणि मी काही बोललो तरी तुम्हाला काय फरक पडतो?" तेव्हा काव्या म्हणते, "पार्थ देशमुख, तुम्ही असं कसं बोलता, की मला फरक नाही पडत म्हणून? मला फरक पडतो. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता? याने मला नाही फरक पडेल तर कुणाला पडेल? मी कशी दिसते ते मला सांगा. मला कॉम्प्लिमेंट हवी आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो, की "तुम्ही छानच दिसताय नेहमीप्रमाणे." तेव्हा इथे काव्याला खूप छान वाटतं. ती म्हणते, "हो ना, मग चला आता आपण एक सेल्फी काढूया आणि ती आता सोशल मीडियावरती अपलोड करूया चला." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या पार्थबरोबर छान असा सेल्फी काढते आणि तो आता इथे स्टेटसला वगैरे टाकून ठेवते. तेव्हा इथे रम्याला आता खूप राग आलेला असतो. रम्या जेलस झालेली असते काव्य आणि पार्थला एकत्र बघून. ती म्हणत असते, "आई, ही काव्य तर एक चान्ससुद्धा सोडत नाही आहे गं पार्थच्या मनात जागा मिळवायला. हिने जर असेच प्रयत्न सुरू ठेवले ना, तर एका महिन्यातच पार्थ तिला माफ करून टाकेल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने काव्याला तिळगुळ भरवलेला असतो आणि कुठेतरी त्याच्या मनातला काव्याबद्दलचा गैरसमज म्हणा किंवा राग म्हणा, तो थोडाफार कमी झालेला असतो. त्याला कळलेलं असतं, की काव्य जे काही आपल्या नात्यामध्ये त्याला वाचवण्यासाठी एफर्ट्स टाकते, ते जेन्युइन आहेत हे आता पार्थला समजलेलं असतं आणि त्यामुळे तो आता काव्याकडे इथे खुन्नस न देता, रागाने न बघता, प्रेमाने बघतो आणि ही गोष्ट आता काव्याला कळते. कारण जेव्हा काव्याचा पाय घसरत असतो आणि ती पडणार असते, तेवढ्यातच पार्थ तिला सावरतो, तिला आपल्या मिठीत घेतो. तेव्हा सगळ्या बायका त्यांचं कौतुक करतात. त्या दोघांना असं एकत्र बघून टाळ्या वगैरे वाजवतात. तेव्हा इथे पिहूसुद्धा म्हणत असते, की "अरे वाह! आज तर इथे काव्या वहिनी आणि पारदादा दोघेजण एकमेकांकडे बघण्यात इतके बिझी झालेले आहेत, की पायाखाली ठेच लागते त्याच्याकडे सुद्धा आता लक्ष नाहीये, असं पिहू म्हणत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो काव्य आता लाजायला लागते. तर अशा रीतीने इथे आता संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसून काव्य तर तयार झालेलीच असते. पण इथे आता जीवाने नंदिनीला इथे आता काळ्या रंगाची साडी दिलेली असते. तेव्हा नंदिनी नाही म्हणत असते, पण जीवाने सांगितलेलं असतं, की "ही साडी तुझ्यासाठी स्पेशली आईने पाठवले आणि हलव्याचे दागिनेसुद्धा. प्लीज तू आज तयार हो. आईसाठी तरी तयार हो."
तेव्हा इथे नंदिनी आता नाही म्हणत नाही, कारण तिचा इथे तिच्या आईवरती खूपच जास्त जीव असतो. मानिनीने दिलेली साडी इथे आता नंदिनी नेसते आणि हलव्याचे दागिने घालते. तेव्हा नंदिनीसुद्धा खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा जीवानेसुद्धा काळ्या रंगाचा कुर्ता आणि त्याच्यावरती हलव्याचा दागिना घातलेला असतो. तेव्हा इथे नंदिनी आता वरती टेरेसवरती येऊन ती इथे जीवाकडे बघत असते आणि जीवासुद्धा तयार होऊन तिच्याकडे एकटक बघत असतो आणि तिला खाणाखुणा करून सांगतो, की "तू किती जास्त सुंदर दिसतेस ते." तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता ही येणारी संक्रांत जीवा, काव्या, त्याचबरोबर पार्थ आणि नंदिनी या चौघांच्याही आयुष्यामध्ये आता गोडवा पसरवणार हे मात्र नक्की.